पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमधून प्रसिद्ध अर्थतज्ञ अजित रानडेंना कुलगुरू पदावरून हटवण्यात आलेलं आहे. अजित रानडेंची नियुक्ती चौकशी समितीकडून अवैध ठरवण्यात आलेली आहे. अर्थतज्ञ अजित रानडेंना कुलगुरू पदावरून हटवलेलं आहे. अतिशय महत्त्वाची बातमी आहे. गोखलेमधून अजित रानडेंना हटवण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडून कुलगुरू पदाचा हक्क काढण्यात आलेला आहे. अर्थतज्ञ अजित रानडेंना कुलगुरू पदावरून हटवण्यात आलेलं आहे. रानडेंची नियुक्ती चौकशी समितीकडून अवैध ठरवण्यात आलेली आहे. आणि या संदर्भातच अधिकची माहिती देण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अर्थतज्ञ भालचंद्र मुणगेकर आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. भालचंद्रजी, तुमचं प्रथमतः एनडीटीव्ही मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे. अर्थतज्ञ अजित रानडेंना त्यांच्या कुलगुरू पदावरून हटवण्यात आलेले आहे, त्यामुळे सगळीकडे चर्चा सुरू झालेली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? अजित रानडे यांना गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरू पदावरून दूर केलं ही गोष्ट फक्त चर्चेची नाही, त्यामुळे संबंध एकंदर बुद्धिमत्तांच्या वर्गामध्ये त्याच्याविषयी फार असंतोष आणि निषेध करण्याची भूमिका आहे. असं आहे की गोखले इन्स्टिट्यूट एक अत्यंत प्रतिष्ठित अशा प्रकारची संस्था जागतिक पातळीवर मान्य झालेली असताना एक चांगली व्यक्तीची, एका चांगल्या व्यक्तीची तिथे निवड झाली. अजित रानडे हे समितीच्या म्हणण्यानुसार त्यांना 10 वर्ष अध्यापनाचा अनुभव नाही आणि त्यांनी काही प्रशासकीय निर्णय घेतले. या दोन्ही निर्णयामुळे त्यांना त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली. आता प्रश्न असा आहे की त्यांनी इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च मध्ये काही वर्ष शिकवलेलं आहे. त्यांची बोस्टन विद्यापीठाची PhD आहे. त्यांनी संशोधन क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. अनेक प्रश्नांच्यावर त्यांनी लिखाण केलेलं आहे आणि आदित्य बिर्ला ग्रुप सारख्या प्रतिष्ठित उद्योग समूहामध्ये ते जवळजवळ 15 ते 20 वर्ष प्रमुख इकॉनॉमिस्ट होते, चीफ इकॉनॉमिस्ट होते. आता माझ्या मते UGC सारख्या कालबाह्य होत चाललेल्या संस्थेने अशा प्रकारे केवळ 10 वर्षाचा अनुभव नाही म्हणून त्यांची नियुक्ती 2.5 वर्षानंतर रद्द करणं हे केवळ संतापजनक नाही तर ते निषेधार्ह आहे. असं आहे, त्याने जे काही प्रशासकीय निर्णय घेतले ते निर्णय विद्यापीठाच्या नियमानुसार मॅनेजमेंट काउन्सिल, अकॅडमिक काउन्सिल, सिनेट ह्या ज्या सगळ्या संस्था ज्या आहेत विद्यापीठाच्या नियमानुसार, ते अभिमत विद्यापीठ आहे त्याच्यानुसार त्यांनी घेतलेलं असणार. पण दुसरी गोष्ट अशी आहे, त्या समजा निर्णयाच्या मध्ये काही कमतरता असली तर त्याच्यामुळे त्यांनी काही भ्रष्टाचार केलाय का, त्याच्यामध्ये का अनियमितता आहे का, त्याच्यामुळे संस्थेला काही धोका पोचलेला आहे का, अशा प्रकारे तडफाफडपे निर्णय घेणं आणि तरी 2.5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे रानडेंची नुकती अप्रतिष्ठा करणारे नाही तर ती एकूणच शैक्षणिक क्षेत्रातील निषेधार्ह घटना आहे. 10 वर्षाचा अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छितो. मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू होतो म्हणजे अध्यापन, संशोधन आणि प्रशासन या 3 गोष्टींचे निकष जर समजा स्ट्रिक्ट जर लावले तर आज देशात कमीत कमी 25% कुलगुरूंना कामावरनं काढावं लागेल. तर मुख्य मुद्दा असा आहे, एखादी व्यक्ती एखादी टेक्निकल गोष्ट जर पूर्ण करत नसेल आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या अनुकूल असतील तर केवळ त्यांनी 10 वर्ष शिक्षणाचा अनुभव नाही, अध्यापनाचा अनुभव नाही, या एका मुद्द्यावरून आणि तथाकथित प्रशासकीय निर्णय त्यांनी घेतले, त्या निर्णयाच्यामुळे गोखले इन्स्टिट्यूटचं कुठलं आर्थिक नुकसान झालंय का, हा त्यातला अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. याच्याविषयी खरं म्हणजे ते डेब्रॉय जे आहेत, जे कुलपती आहेत, त्यांनी स्वतः पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रात त्यांना रानडे असं म्हटलंय की तुमची माझी भेट होऊ शकते आणि तुमच्याबद्दलची तुमची गुणवत्ता मला मान्य आहे. तर तुमची गुणवत्ता मला मान्य आहे, तुमचं कार्य मला मान्य आहे, पण केवळ 10 वर्षाची अध्यापनाची अट पूर्ण करत नाही म्हणून तुम्हाला मला काढण्याचा दुसरा कुठला पर्याय नाही, अशा प्रकारची भूमिका घेणं ही भूमिका अत्यंत संतापजनक आहे. आणि एकूणच मी सांगतो, विद्यापीठांचं प्रशासन जे आहे आता देशातलं ते प्रशासन अत्यंत शंकास्पद अशा प्रकारचं आहे. त्यातले काही विद्यापीठांचे कुलगुरू हे खूप चांगलं काम करतात, पण काही विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या बाबतीमध्ये शंका निर्माण. आजच एका विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या त्यांची पात्रता नाही अशा प्रकारची बातमी महाराष्ट्रातल्या एका विद्यापीठाच्या विषयी आजच ती बातमी आलेली आहे. त्या विद्यापीठाचं मी नाव सांगत नाही. तर मुख्य मुद्दा असा आहे
पारदर्शकता पाहिजे मला मान्य आहे, आणि त्यासाठी पारदर्शकता निर्माण करण्यासाठी अटी पाळल्या पाहिजे. परंतु गोखले विद्यापीठाची प्रतिष्ठा लक्षात घेता अजित रानडेंसारखा एक अनुभवी माणूस चांगल्या प्रकारे काम करत असताना केवळ एक टेक्निकल बाब मी त्याने 5 वर्ष शिकवलं, 6 वर्ष शिकवलं असेल, 7 वर्ष शिकवलं असेल. आता ते केवळ माझे 25-30 वर्ष मित्र म्हणून मी बोलत नाही, परंतु त्यांच्या एकंदर कामाचा अनुभव, त्यांची सामाजिक जाणीव, विद्यापीठ प्रशासनाच्या संबंधामध्ये त्यांची भूमिका, असे आदित्य बिर्ला सारख्या एवढ्या मोठ्या उद्योग समूहाचं चीफ इकॉनॉमिक त्यांच्या प्रशासन कळलेलं असेल ना, केवळ 10 वर्षाची अट पूर्ण करत नाही याच्यावरून त्यांना त्यांची नियुक्ती रद्द करणं हे अत्यंत हास्यास्पद आहे. नक्कीच भालचंद्रजी, जर तुम्ही जसं सांगितलं की रानडेंकडे शिकवणीचा 10 वर्षांचा अनुभव नसल्याचं सिद्ध झालं, त्यानंतर ते नियमांमध्ये बसत नाहीयेत असं म्हणून त्यांना पदावरून दूर केलेलं आहे. पण ते नियमांमध्येच जर बसत नसतील तर पदावरून दूर करण्याबद्दल बुद्धिवंतांमध्ये नाराजीचा सूर का दिसतोय? म्हणजे जर नियमांमध्येच जर ते बसत नसतील तर असे अनेक उमेदवार पुढे येतील की आम्हालाही 6 वर्षांचा अनुभव आहे किंवा 9 वर्षांचा अनुभव आहे, मग आम्हीही कुलगुरू पदावरती जाऊन विराजमान होऊ शकतो, असे देखील प्रश्न निर्माण होतील असं तुम्हाला वाटत नाही का? सांगतो, आता 10 वर्षाची अट समजा जर केली असेल आणि 10 वर्षाची शिक्षणाची म्हणजे अध्यापनाची अट, आणि आज देशातल्या समाजात 10 ते 15% प्राध्यापकांनी 10 वर्षाचा अनुभव, आणि एक लक्षात घ्या, 10 वर्षाचा शैक्षणिक म्हणजे अध्यापनाचा अनुभव नाही, 10 वर्ष प्राध्यापक असलं पाहिजे. म्हणजे प्रश्न असा आहे, प्राध्यापक म्हणजे प्रोफेसर, लेक्चरर म्हणजे असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर. आज समजा देशामध्ये साधारणपणे एक 10 ते 15% लोकांच्याकडे अशा प्रकारची 10 वर्ष शैक्षणिक पात्रता नसेल तर विद्यापीठ अनुदानाच्या म्हणण्यावरून संपूर्णपणे 10-15% कुलगुरूंना युजीसी काढणार आहे का? प्रश्न असा आहे की लेटर्स ऑफ द लॉ आणि स्पिरिट ऑफ द लॉ या 2 गोष्टीमध्ये फरक आहे. समजा त्यांना शैक्षणिक अनुभव, शिक्षणाचा अनुभव, अध्यापनाचा अनुभव त्यांना 10 वर्ष नसेल, परंतु त्याच्याबद्दल जर समजा कॉम्पेन्सेट करणाऱ्या काहीतरी काही गोष्टी असतील आणि त्या रानडेंच्याकडे अपवादक पद्धतीने आहे, तर त्याच्यासाठी त्यांना काढणं आणि त्याच्याच बरोबर दुसरे पण नुसतं 10 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव असं नाही, तर ते त्यांचं असं म्हणणं की काही प्रशासकीय निर्णय घेतले, खर्च जास्त केला, हे पण त्याचं दुसरं कारण आहे. माझ्या मते एकूणच माणसाची किंवा एखाद्या व्यक्तीची भूमिका किंवा त्याचं कार्य लक्षात घेतात एक ऍग्रिगेट लेवलवर, एक मोठ्या पातळीवर त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. नियमांचा अपवाद करावा असं माझं मुळीच म्हणणं नाही. तिने 10 वर्ष शिकवलं असतं आणि ते अट पूर्ण केली असती तर त्यात एक समाधान झालं असतं. परंतु केवळ 10 वर्षाची शैक्षणिक व अध्यापनाची अट पूर्ण करत नाही, या एका मुद्द्यावरून त्यांना काढणं म्हणजे बाकीच्या कुठल्याच गोष्टी विचारामध्ये न घेत. उदाहरणार्थ पीएचडीच्या संबंधामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, पीएचडी आता कंपल्सरी क्वालिफिकेशन केलेलं आहे आणि एमपीडी डिग्री अनिवार्य केलेली आहे. जेव्हा सरकारने माझ्या अध्यक्षतेसाठी कमिटी नियुक्त केलेली होती तेव्हा एमफिलच्या काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला हाताला धरून जवळजवळ 50% जास्त एमफिल थेसिस हे पीएचडी मध्ये कन्वर्ट करून घेतले. जेव्हा मी पीएचडी झालेल्या लोकांना एमफिल कंपल्सरी नाही असा जेव्हा मी नियम केला, असं मी जेव्हा शिफारस केली युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनला, तेव्हा काही विद्यापीठांनी 300-400 लोकांना पीएचडी साठी त्यांचं रजिस्ट्रेशन केलं आणि एक गायडिंग टीचरकडे 10, 15, 20 विद्यार्थी दिले त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. आता मला सांगा, पीएचडी कंपल्सरी आहे, पण अशा प्रकारे घाऊक पीएचडी समजा लोकांनी जर केली, म्हणजे एखाद्या ग्रामपंचायतीचं फंक्शनिंग आणि त्याचे भारतीय राजकारणावरचे परिणाम असा विषय घेऊन पीएचडी करता येते. एखाद्या ग्रामपंचायतीचं फंक्शनिंग चांगलं झालं की कसं झालं हा विषय घेऊन भारतीय राजकारणावरचे दूरगामी परिणाम हा पीएचडीचा विषय होऊ शकतो का? आजच्या अनेक पीएचडी मी तुम्हाला सांगू इच्छितो अधिकारवाणीने, आजच्या अनेक पीएचडी हे अशा प्रकारे सर्वसामान्यपणे केले जातात. तेव्हा एका टेक्निकल अटीवर
नांदेडाला काढणं आणि ह्याच्याबद्दल सगळ्यांचंच असं आहे, सगळं याचा अर्थ सगळेच लोक ज्या लोकांनी भूमिका घेतलेल्या आहेत शैक्षणिक क्षेत्रातल्या, त्या लोकांना काही समजतं की नाही. एक साधी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. आम्ही मी जेव्हा कुलगुरू झालो 2000 मध्ये, तेव्हा कुलगुरू नियुक्त करण्याची पद्धत कशी होती, शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना पत्र द्यायची आणि तेव्हा नावं सुचवायला सांगायचे आणि तेव्हा 70-80-100 नावं यायची. त्यातून 5 लोकांचं एक पॅनल गव्हर्नरकडे जायचं आणि गव्हर्नर मग त्यांच्याशी चर्चा करून एका नावाची शिफारस करायची सरकारला. आता काय केलंय, आता दुर्दैवाने 2006 पासून इंटरव्ह्यू सुरू केले आणि ते इंटरव्ह्यू सुरू करायला मी प्लॅनिंग कमिशन मध्ये शिक्षण विभागाचा प्रमुख होतो. मी पॅरिसला होतो आणि माझ्या गैरहजेरीमध्ये शिक्षण सेक्रेटरीने निर्णय सेक्रेटरी एज्युकेशन सेक्रेटरीने आपण ऍडव्हर्टाइजमेंट काढूया. तुम्हाला माहिती आहे, मी दर्शकांना सांगू इच्छितो, जेव्हा माझ्या अध्यक्षतेखाली 14 व्हाईस चान्सलर्स अपॉइंट करण्याची कमिटी अपॉइंट केली, तेव्हा 1,500 अर्ज आलेले होते आणि 1,500 बँकांच्या असिस्टंट जनरल मॅनेजरने सुद्धा त्या कुलगुरू पदासाठी अर्ज केलेले होते. 1,000 अर्ज मी कचऱ्याच्या टोपलीत टाकून दिले. आता अशा प्रकारे इंटरव्ह्यू, आणि त्या इंटरव्ह्यू कसे घेतात, आता काय पद्धत केलेली आहे, नावाचं सिलेक्शन करतात 5 लोकांचं पॅनल. त्या प्रत्येक 5 लोकांच्या पैकी प्रत्येकाला बोलवतात आणि कुलगुरू आणि कुलपती 10 मिनिटं देतात आणि 10 मिनिटांमध्ये लॅपटॉप घेऊन त्या उमेदवाराने संपूर्ण युनिव्हर्सिटी कशी चालवणार, काय विजन आहे ते सांगणार आणि त्याच्यावर सिलेक्शन करणार. ही गोष्ट हास्यास्पद आहे. कुलगुरू पद हे अलेक्झांडर साहेब असं म्हणाले मला, जेव्हा मी कुलगुरू असताना वेन यू वॉज चान्सलर, ते मला असं म्हणाले होते, प्रोटोकॉल प्रमाणे जर विचार जर केला तर राज्याचे गव्हर्नर यांचा प्रोटोकॉल, त्याच्यानंतर त्या राज्याच्या हायकोर्टाचे चीफ जस्टिस यांचा प्रोटोकॉल आणि त्यानंतर त्या राज्यातील सिनियर मोस्ट कुलगुरूचा प्रोटोकॉल. आता या प्रोटोकॉलला आमच्यासारखे सगळेच लोक क्वालिफाय असतील असं मला स्वतःला वाटत नाही. तेव्हा हा प्रश्न फक्त रानड्यांचा नाही. तुम्ही जेव्हा रिफॉर्म्स करता, मला तुम्ही सांगा, IAS मध्ये किंवा कलेक्टरच्या किंवा IASच्या क्लास 1 अधिकाऱ्यांच्या मध्ये लॅटरल एंट्री करतात, त्यांना काय अनुभव असतो. लॅटरल एंट्री म्हणजे डायरेक्टली ज्या लोकांनी IAS IPS पास करून 10-15 वर्ष सर्व्हिस केली आहे, सॉरी सर्व्हिस केलेली आहे, नोकरी केलेली आहे, त्यांना डावलून डायरेक्टली अपॉइंट करणं, त्यांची गुणवत्ता लक्षात घेऊन, त्यांची पात्रता लक्षात घेऊन, त्यांचा अनुभव लक्षात घेऊन, तेव्हा हे नियम कुठे राहतात. म्हणजे याचा अर्थ रानड्यांसारख्या माणसांना काढणं, याचं खरं कारण माझ्या माहितीप्रमाणे केवळ 10 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव नाही आणि त्याने काही प्रशासकीय निर्णय घेतले एवढंच नसून, मला असं वाटतं कुठेतरी ह्याच्यामध्ये एक आउटसाइड कन्सिडरेशन और एक्सटेनियस फॅक्टर, आय डोंट नो व्हॉट दे आर, असण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे रानड्यांची नियुक्ती रद्द केली. आता कृपा करून ते फॅक्टर्स कुठले असू शकतात हे मला विचारू नका, मी त्याचं सांगण्याच्या परिस्थितीमध्ये नाही. परंतु माझा असा अंदाज आहे, जेव्हा एखादी व्यक्ती नको असते तेव्हा कुठल्या ना कुठल्या तरी फॅक्टर्स त्याच्यामध्ये जबाबदार असतात आणि मग त्याच्यामध्ये त्याने जस्टिफिकेशन करण्यासाठी टेक्निकल रूल्सचा आधार घेतला जातो. हे भारतीय प्रशासनाचं एक वैशिष्ट्य आहे. दिस इज ऍप्लिकेबल नॉट ओनली टू युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, और दिस इज नॉट ऍप्लिकेबल टू ओनली टू गोखले इन्स्टिट्यूट. दिस इज आपल्याकडे सातत्याने सोय पाहिली जाते, त्या सोयीमध्ये वेस्टेड इंटरेस्ट असतात आणि वेस्टेड इंटरेस्ट संस्थात्मक आणि व्यक्तींचे असे करून या देशामध्ये निर्णय घेतले जातात. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे लॅटरल एंट्री. असं आहे, लोक IAS ची परीक्षा पास करतात, जमीन गहाण ठेवतात, शिकतात, 10-15 वर्ष असिस्टंट सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी होतात, त्यांची सेक्रेटरी व्हायची इच्छा त्यांची असते, आई वडिलांचं स्वप्न असतं. अशा वेळेला त्या लोकांना डावलून तुम्ही 16, 60, 70, 80, 90, 200 लोक लॅटरल एंट्री म्हणजे प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसलेली एखादी कोणतीही व्यक्ती तिची मला कशी काय चालू शकते. मग रानड्यांना या ठिकाणी वेगळा न्याय काय. आणि विशेषतः मला आश्चर्य असं वाटतं, विवेक देब्रॉय हे माझे मित्र आहेत,
आम्ही एकत्र काम केलं. हं. त्याने या बाबतीमध्ये ही वॉज डायरेक्टर ऑफ राजीव गांधी फाउंडेशन, ते आर्थिक सुधारणांचे प्रवक्ते आहेत. आता ही एक सुधारणा आहे. विवेक देबरॉय गव्हर्नमेंटला किंवा उमेदवाराला सांगू शकले असते, जरी रानडे यांच्याकडे 10 वर्षांचा टेक्निकल अनुभव नाही, तरी नक्कीच. रानडेंची इतर गुणवत्ता जी आहे ती त्यांची 10 वर्षाची कमी पडतात शिक्षण म्हणजे अध्यापनाची, ती कॉम्पेन्सेट करणारे असतात. अशा प्रकारची भूमिका डॉक्टर विवेक देबरॉय घेऊ शकले असते, अगदीच. असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. आता काय झालं नक्कीच याच्यामध्ये, भालचंद्रजी, आपल्याकडे थोडंसं वेळेचं बंधन असल्यामुळे तुम्हाला मी इथेच थांबवतेय. धन्यवाद. तुम्ही NDTV मराठीच्या प्रेक्षकांना सविस्तर माहिती आणि या प्रकरणी सविस्तररित्या समजावून सांगितलं त्यासाठी. धन्यवाद. थँक्यू.